तर नमस्कार पब्लिक, अगोदरच्या पार्टमध्ये आपण जसं की पाहिला भंडारा कसा पार पडला आणि आजच्या व्हिडिओत सांगणार आहोत मिरवणूक कशी झाली. मिरवणूक होती त्या कारणाच्याने लोक सगळे एका ठिकाणी जमले होते. सुरुवाती मंडपातूनच झाली टाळ मृदुंग वाजून. त्याच्यानंतर चांगल्या प्रकारे पावली खेळणं चालू झाली. पावली खेळणे हे बी काही सोपी काम नाही भाऊ. त्याचे पण काहीतरी रूल आहेत. पावली खेळण्यासाठी लहान लेकरासह होते त्याची तर मोठी कमाल आहे बा. आणि तेवढ्यातच आपले मोरोबा सांगत की कॅमेरा कशा प्रकारे चालवायचा. आणि मिरवणुकीचे गायनाचार्य आपले शत्रुघ्न महाराज आणि पुंडलिक महाराज होते. दोन्ही महाराजांचा आवाज एकदम जोरदार होता. आणि सर्व टाळकरी मंडळी मांडवा या गावची होती. टाळकरी मंडळी पण काही सोपी नव्हती. पावली तर एवढी सुपर जमते रे बा की वांधाच नाही. आणि मृदंगाचार्य आपले सागर महाराज होते. घोडा हा महाराजांचा रथ म्हणून असतो, म्हणूनच त्या दिवशी घोड्याची सुद्धा पूजा केली जाते. पावली खेळता खेळता डायरेक्ट बैलगाडीच करून टाकली. म्हणूनच तो पहिले सांगलं टाळकरी मंडळी काही सोपी नाही भाऊ. तर काही अशा प्रकारे आपल्या गावातली मिरवणूक पार पडली. आणि तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपला आजचा ब्लॉग आपण भेटू अशा ब्लॉग मध्ये फॉलो करून घ्या. अक्षय दिसू लागला यार. दिसराला अर्धा नक्की हाच